अष्टविनायक गणेश मित्रमंडळ सांगली सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. सादर करीत आहोत देखावा बाल गणेश जन्मकथा. बाल गणेश जन्मकथा. हे काय, हे नंदीने बरोबर नाही केलं, पण त्याची तरी काय चूक म्हणा. तू तर स्वामी भक्त आहे, त्याला आपल्या स्वामींना अडवण्याची हिंमत झाली नसणार. आता मला असा एक गण पाहिजे जो बुद्धिमान असेल, धाडसी असेल आणि माझ्या आज्ञेचं पालन करेल. हा, मी आता स्वतःच असा एक गण बनवेन. पुत्र गणेश. जी माते. हे बघ पुत्रा, मी स्नानगृहात स्नान करण्यासाठी जात आहे. तू बाहेर द्वाराजवळ थांब. जोपर्यंत मी नाही सांगत तोपर्यंत कोणालाही आत नको सोडू. जी आज्ञा असेल. मी कोणालाही आत जाऊ देणार नाही. तुम्ही निश्चिंतपणाने स्नान करा. गणेशा, कुठं खेळण्यामध्ये विसरणार तर नाहीस ना? नाही माते, आपण चिंता करू नका. मी कोणालाही आत येऊ देणार नाही. क्षमा करा देवा, आपण आत नाही जाऊ शकत. बाळ, तू कोण आहेस आणि माझी वाट का अडवतोस? मी गौरीपुत्र गणेश आहे आणि मातेच्या आज्ञेचे पालन करत आहे. त्यांचा आदेश आहे की जोपर्यंत त्यांची आज्ञा नसेल तोपर्यंत कोणालाही आत जाऊ देऊ नये. गौरीपुत्र, तर हा आदेश माझ्यासाठी नाही, कारण मी गौरीपती शिवशंकर आहे. वाटेतून बाजूला हो बालका. कदापि नाही. जोपर्यंत माता आज्ञा देत नाही तोपर्यंत कोणालाही मी आत सोडणार नाही. हट्ट करू नकोस बालका. बाजूला हो समोरून. हे अशक्य आहे. हे पहा, तुला माझा क्रोध माहित नाही. बाजूला हो, नाही तर परिणाम चांगला नाही होणार. परिणाम काहीही होऊ दे. सूर्य पश्चिमेकडून उगवेल, चंद्र आपला मार्ग बदलेल, पण मी माझ्या धर्माच्या वाटेतून अजिबात हटणार नाही. मूर्ख बालका. शांत व्हावं स्वामी. हा तर लहान बालक आहे, याला मी समजावे आणि बाजूला हटवे. नाही ऐकलं तर जबरदस्तीने त्याला बाजूला कर. बालक गणेश, तुला माझ्या स्वामींचा राग माहित नाही. काहीही बोलू नका. हिम्मत असेल तर मला वाटेतून बाजूला करून दाखवा. हो हो, बाजूला. नाही नाही. बाजूला हो. मेलो रे मेलो. सेनापती गण, या रक्षक सेनेला घेऊन जा आणि त्या हट्टी बालकाला हटवा. जी आज्ञा स्वामी. चला, तो पहा. विक्रम आहे का रे? अनर्थ, घोर अनर्थ. भगवान शंकर रागामध्ये हे काय अनर्थ करतायत? मागे सारखा जरा. बालक गणेशाला प्रेमानं समजवायचं सोडून हे काय करत आहेत? सेना पाठवले त्याला हरवायला? मला त्याचा बचाव करावाच लागेल. बालका, नाही नाही. स्वामींनी माझ्या पुत्राचा वध केला. पुत्र गणेश
प्राणनाथ, हे आपण काय केलं? क्रोधामध्ये आपण आपल्याच पुत्राचा वध केला आणि आपण सर्व देवगण शांतपणे पाहत राहिला. कोणालाही या बालकावर दया नाही आली का या लहान बालकाला हरवणं इतकं महत्वाचं होतं की सर्व देव इथे एकत्र आला? बोला बोला, तुम्ही सर्व शांत का आहात? शांत झाला तुमचा क्रोध या बालकाचा जीव घेऊन? नसेल झाला तर माझा पण जीव घ्या. मला माझा पुत्र जिवंत पाहिजे. आपणाला याला प्राणदान द्यावंच लागेल. अन्यथा मी पण माझा प्राण त्याग करेन. हे आपण काय बोलत आहात देवी? प्राणनाथ, मी इथे न्याय मागते आहे. माझा पुत्र निर्दोष होता. तो केवळ माझ्या आदेशाचं पालन करत होता. हे असंभव आहे देवी. क्षमा करा. मग माझं जिवंत राहणं हे असंभव आहे. जर आत्ता माझ्या पुत्राला जिवंत नाही केलं तर मी माझे प्राणही त्याग करेन. भोलेनाथ, आपण क्रोधामध्ये आपल्याच पुत्राचा वध केला. आता आपणास देवी पार्वतीचा आग्रह स्वीकारून बालक गणेशाला जीवनदान द्यावंच लागेल. अन्यथा देवी पार्वतीच्या क्रोधाचा अग्नी पूर्ण सृष्टीचा विनाश करेल. वास्तविक पार्वती देवींचा आग्रह चुकीचा नाही. क्रोधामध्ये जे आपण अनुचित काम केलंय त्याचंच हे प्रायश्चित्त होऊ शकेल भोलेनाथ. अहंकार त्याग करून देवी पार्वतीची प्रार्थना स्वीकारावी भोलेनाथ. असंभव. माझ्या शस्त्राने मस्तक फडापासून वेगळे झाले. हा सोडू नाही शकत. मग ह्यावर एकच उपाय. ज्या बालकाचे मस्तक आपल्या शस्त्रापासून वेगळे झालं नसेल ते मस्तक बालक गणेशाला जोडलं जाऊ शकतं. भोलेनाथ, विचार करण्यास वेळ वाया घालवू नये. त्वरित आपण आपल्या गणांना आदेश द्यावा. परंतु ब्रह्मदेव, ठीक आहे. हे गण जा आणि त्वरित अशा बालकाचे मस्तक घेऊन या ज्याचा चेहरा उत्तर दिशेला असेल. त्याची माता त्याच्याकडे पाठ करून झोपली असेल. जशी आज्ञा प्रभू. त्वरित जा. वेळ नका करू. वेळ निघून गेली की पुन्हा जिवंत नाही करू शकणार. जा. प्रभू प्रभू प्रभू, हे घ्या. भोलेनाथ, विचार करण्यासाठी वेळ नाही आता. या मस्तकाला जोडून बाल गणेशाला जिवंत करा. माते, पहा देवी, बालक जिवंत झाला. स्वामी, आपण या बालकाला जीवनदान तर दिलं, परंतु या रूपामध्ये याला कोणी पाहिलं तर सर्व त्याची चेष्टा करतील. चिंतित नको होऊ. असं काही घडणार नाही. देवी, चिंता नका करू. मी या बालकाला आशीर्वाद देतो की युगानुयुगे याची सर्व लोक पूजा करतील. हे अद्भुत बालक पृथ्वीवासियांचं कल्याण करेल.
मी सुद्धा याला वरदान देते की कोणतेही शुभकार्य असेल तर सर्वप्रथम गणेशाचे पूजन केले जाईल. देवी, हा बालक विद्या आणि बुद्धीचा दाता असेल. प्रत्येक मंदिर आणि घरामध्ये याची लोक स्थापना करतील. लोक नेहमी या बालकाला लाडू आणि मोदकाचे नैवेद्य दाखवतील. तर ही होती बाल गणेशाची जन्मकथा. अष्टविनायक गणेशोत्सव मित्रमंडळ सांगली सर्व गणेश भक्तांचे